सुभाषबाबू देशमुख हे राजकीय व्यक्ती अजिबात नाही, त्यात त्यांना मी 0 मार्क देतो. हे एक ते धंदेवाईक व्यक्ती आहेत. लोकप्रतिनिधी त्यांना म्हणायला माझं मन धजावत नाही. व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले अशी जी म्हण आहे तसा प्रयोग अक्षरशः या ठिकाणी झाला. परंतु नकारात्मक भावना काँग्रेसबद्दल तयार झाली. बाबा मिस्त्रींना उमेदवारी दिल्यामुळं हे सगळे लोक भाजपमध्ये गेले. त्याचा फायदा बापूंना झाला. राजकारणातल्या सार्वजनिक जीवनातले जी पथ्य पाळली पाहिजेत ती नाही पाळली गेल्यामुळं आणि वर्तनात थोडंफार विस्कळीत आल्यामुळं पण त्यांच्या नावानं काही कार्यकर्त्यांनी नको ते उद्योग केल्यामुळं त्याचा फटका जिल्हामान्यांना बसला. नको ती लोक ज्यांना दक्षिण सोलापूरचं भौगोलिक राजकीय कुठलाही इतिहास माहीत नाही ते लोक दक्षिण मतदारसंघात येतात आणि मी या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी मिळवतो आणि लढवतो. हजारो कोटी रुपये त्यांनी आणले. एकच रस्ता 5 वेळा दुरुस्त केला. आज संपूर्ण तालुक्यात मी रस्ते केले. ही आरोळी ठोकत आमचे सुभाष देशमुख फिरत असतात आणि दक्षिणमध्ये कोण कोणाचा वाली राहिलेला नाही, कोणाचंही कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही. कुठलाही नवीन कार्यकर्ता आज काँग्रेसकडून जवळजवळ 25 लोक इच्छुक आहेत. BJPकडे त्यांना बापूंना सोडून कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही लढवायला तयार आहोत. फक्त प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय आपण घ्यायचं, त्यातून कमिशन मारायचं आणि मी केलो हे दाखवायचं. ही वृत्ती अलीकडे त्यांची वाढलेली आहे. ह्या नेत्यांनी सांगावं मी हा एखादा प्रोजेक्ट उभा केला, हे परंपरागत 50-100 वर्षे ह्याच्यातून इतक्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि इतक्या लोकांना याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना नाही, दर सुशिक्षित बेकारांना नाही, तर महिलांना नाही, युवतींना नाही, कौशल्य विकासाच्या कुठल्या योजना नाही. माझा थेट आरोप आहे, माध्यमांसमोर सुद्धा माझा थेट आरोप आहे की केवळ कमिशन मारण्याशिवाय आमच्या आमदारांनी काहीच केलेलं नाही. चिमणी पाडल्यानंतर आज साखर कारखाना व्यवस्थित चालला, उलटं जास्त क्रशिंग झालं. काय फरक पडला चिमणी नसल्यामुळं? लोकांना एखादा विषय घेऊन भडकवायचा आणि त्याचा राजकीय फायदा आपण उठवायचा हा एकमेव प्रयत्न काळा दिवसात करतात, असा माझा थेट आरोप आहे. दर्शक नमस्कार. विशेष संवाद या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीची धामधूम आपल्याला पाहायला मिळते. आता त्याच्यामध्ये फारसा कालावधी आता बाकी नाही. कदाचित उमेदवारांची निश्चिती आणि साधारणपणे ती सगळी मोर्चे बांधणी तयार ही सगळी जी गोष्ट आहे ती अंतिम टप्प्यात आहे. या सगळ्यामध्ये शहराचे जे 3 मतदारसंघ ते विशेष चर्चेत आहेत. शहर उत्तर, शहर मध्य आणि त्यातही दक्षिण विधानसभा मतदारसंघ. अशातही दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ आहे तो विशेष चर्चेत आहे. इच्छुकांची भाऊगर्दी आपल्याला पाहायला मिळते. कशा पद्धतीचं हे सगळं दक्षिणमधलं वातावरण आहे आणि दक्षिणमधल्या मतदारांची एक मानसिकता कशा पद्धतीची हे सर्व जाणून घेण्याकरता आज आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे OBC विभागाचे प्रदेश सरचिटणीस डॉक्टर बसवराज बगले यांना निमंत्रित केले. बगले साहेब, स्वागत आपलं. नमस्कार. डॉक्टर बसवराज बगले अजित पवार गटाचे पदाधिकारी म्हणून आपण त्यांच्या संवाद साधणार आहोत आणि याचबरोबर एक पत्रकार म्हणून देखील संवाद साधणार आहोत. कारण चर्चा ज्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघाची होती ती विविध मार्गाने त्याची चर्चा होती. इच्छुकांची भाऊगर्दी आहेच आहे, त्याहीपेक्षा जे उमेदवार म्हणून चर्चेत आहेत त्यांना होणारा विरोध, मग तो महाविकास आघाडीचा विषय असेल किंवा महायुतीचा विषय असेल, तर ही सगळी पार्श्वभूमी या सगळ्या पाठीमागं आहे. बघले सर, सुरुवातीला आपण म्हटलं की दक्षिणमध्ये यापूर्वी विधानसभा निवडणूक म्हटल्यानंतर काही ठराविक नावं यायची आणि त्यामध्ये कुठला बदल नसायचा. पण यंदा प्रथमच असं घडते दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये, ते महाविकास आघाडी असेल महायुती असेल, दोन्हीकडं एक इच्छुकांची भाऊगर्दी आणि त्यासाठीची एक साठमारी पाहायला मिळते. इकडनं नाही झालं तर तिकडनं होईल असा सगळा खाटाटोप आपल्याला दिसतोय. आणि यामध्ये सगळेच 900 गवशे पासून ते अगदी आपण म्हणू दिग्गज उमेदवार सुद्धा इच्छुक हे सगळे आहेत. ही सगळी परिस्थिती काय सांगते दक्षिणमधली? कसं आहे, दक्षिण सोलापूर तालुका हा स्वातंत्र्यानंतर एक काँग्रेसचा बालेकिल्ला, प्युअर 24 कॅरेट काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. स्वर्गीय सहकार महर्षी शिवधारे अण्णा असतील, माजी राज्यमंत्री दीनानाथ कमळे गुरुजी असतील, दुधनी अण्णा असतील, स्वर्गीय आनंदराव देवगते असतील, माजी आमदार गुरुनाथराव पाटील असतील, ह्या अनेकांच्या योगदानातून हा तालुका घडला. त्यावर ते एक चांगले संस्कार झाले. सोबत शेजारचे ब्रह्मदेवदादा माने असायचे, काडादी आप्पांचं लक्ष या ठिकाणी असायचं, बाबूरावना चाकोतेंचं लक्ष दक्षिण सोलापूरवर विशेष असायचं. परंतु अलीकडच्या काळात काय झालं, ही जी ज्येष्ठ मंडळी राजकारणातून निवृत्त झाली किंवा दुर्दैवानं ती
मयच झाली. बाजूलाच. त्यानंतरच्या कालावधीत जो राजकारणातला वर्ग सार्वजनिक जीवनात आला, त्यात काही त्यांचे सुपुत्र म्हणता येईल किंवा अन्य लोक, बसवेश्वर नरोळे यांचा एक, वसंतराव आपटे असतील, एक नैतिक पातळीवरचं राजकारण त्यावेळेला होतं आणि तालुक्यात संदर्भातलं एक व्हिजन, एक विकासाची दिशा, दृष्टिकोन त्या लोकांचा होता. राजकारण म्हणजे एक पैसे मिळवायचं साधन किंवा संपत्तीच्या जोरावर सत्ता मिळवायचं साधन आणि आपल्या मुलाबाळांना मोठं करायचं साधन, असा दृष्टिकोन त्यावेळेला नव्हता. अलीकडच्या काळात काय झालं, दक्षिण सोलापूरची रचना बदलली. 57 गावं दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागातली आणि शहरातले महानगरपालिकेचे विविध प्रभाग, असा हा मतदारसंघ झाला. काही गावं अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाला जोडली गेली. त्यानंतर मात्र दक्षिण सोलापूर दिशाहीन झाला असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. पूर्वी शिवतारे देवकते गटात राजकारण विभागलं गेलं होतं, काँग्रेसमध्येच, अन्य पक्षाचा काय संबंधच नव्हता. परंतु नैतिक पातळीवरचं एक विकासाचं राजकारण त्यावेळेला त्या नेत्यांनी केलं. आनंदराव देवकते साहेब, कमळे गुरुजी ह्या लोकांनी राजकीय विषयात लक्ष घालायचं. शिवदारांना, दुधण्यांना, वसंतराव आपटे ह्या लोकांनी सहकार क्षेत्र, जी बाजार समिती असेल, सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना असेल, वळसंगची सूतगिरणी असेल आणि खरेदी विक्री संघ, विकास सोसायट्या वगैरे ह्यात लक्ष घालायचं आणि दोन्ही बाजूनं शेतकरी कसा समृद्ध होईल, त्याला 2 पैसे कसे मिळतील, हा विचार करून ते लोक वागत होते. आणि जवळजवळ 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलेल्या आनंदराव देवकतेसारख्या एका निष्पृह व्यक्तिमत्वाला पैसा, कमिशन ह्या गोष्टी त्यांच्या अंगाला कधी शिवल्या नाहीत. परंतु ही मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर जे लोक राजकारणात आले ते निव्वळ दक्षिण सोलापूर तालुक्यातले नाहीत, तर नव्यानं निर्माण झालेल्या मतदारसंघातील शहरी विभागातले आहेत. दिलीपराव माने असतील किंवा विद्यमान आमदार सुभाष बापू असतील. काय झालं, दक्षिणची पहिल्या फळीतली जी लोक निघून गेल्यानंतर व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले, अशी जी म्हण आहे, तसा प्रयोग अक्षरशः या ठिकाणी झाला. काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्यावेळेला होतं. रतिकांत पाटलांना पाडून लोकांनी दिलीपराव मानेंना स्वीकारलं. त्यांच्या सहकार क्षेत्रातील त्यांचं वर्चस्व, DC बँकेचे ते चेअरमन होते, स्वर्गीय ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेच्या माध्यमातून, आणि एकूणच राजकारणातील एक त्यांचा धडाका, एक त्यांची कल्पकता, ह्या गोष्टी लोकांना जरा भावल्यामुळं रतिकांत पाटील हे स्थानिक भूमिपुत्र असतानासुद्धा पक्ष न पाहता, जातीपातीचं राजकारण न करता दिलीपराव मानेंना निवडून दिलं. परंतु केवळ मी असं म्हणेन की राजकारणातल्या सार्वजनिक जीवनातले जी पथ्य पाळली पाहिजेत ती नाही पाळली गेल्यामुळं आणि वर्तनात थोडंफार विस्कळीत आल्यामुळं किंवा त्यांच्या नावानं काही कार्यकर्त्यांनी नको ते उद्योग केल्यामुळं त्याचा फटका दिलीपराव मानेंना बसला आणि ती नकारात्मक मतं सुभाष बापूंना मिळाली. सुभाष देशमुख यापूर्वी त्या मतदारसंघात खासदार म्हणून काम केले, विधान परिषदेचे आमदार म्हणून काम केले. आता व्यक्तिगतरित्या आमदार सुभाष बापू देशमुख यांच्याबद्दल मला आदर आहे. एक कर्तृत्ववान व्यक्ती, कुठल्याही काही गोष्टी करा पण त्या गोष्टीला मेळ घाला, हे त्यांचं वर्तन त्यांच्या संस्थांपुरतं ठीक आहे. परंतु सुभाष बापू देशमुख हे राजकीय व्यक्ती अजिबात नाहीत. त्यात त्यांना मी 0 मार्क देतो की एक ते धंदेवाईक व्यक्ती आहेत. लोकप्रतिनिधी त्यांना म्हणायला माझं मन धजावत नाही, कारण लोकप्रतिनिधित्वाचं एकही गुण सुभाष बापू देशमुखांच्यात नाही आहे. ते 99% गुण दिलीप मानेंच्यात आहेत. सांगायचा मुद्दा हा की आपण दक्षिण सोलापूरच्या राजकीय विषयात वावरत असताना ह्या दोन्ही नावांचा जो मी उल्लेख केला, त्यांना सहकाराचं काही देणं घेणं नाही, फक्त मार्केट कमिटी. कारण कसं आहे, बाबुरावांना आणि शिवधरांना आणि बाबा कुसूरकरांनी मार्केट कमिटीची मुहूर्तमेढ केली. आज राज्यातल्या 4थ्या क्रमांकाची बाजार समिती म्हणून आर्थिक उलाढालीत आंध्र असेल, कर्नाटक. पण आता आपल्याकडे जे इच्छुकांची गर्दी असते त्यांना हे सगळ्यांना दक्षिण तालुका सोपा कसा वाटतं? दक्षिण तालुक्यात तेच म्हटलो मी, ही बाहेरची फळी राजकारणात येऊन डेव्हलप झाली, त्यामुळे कार्यकर्ते विस्कळीत होऊन मी शिवधारे गटाचा, मी देवकते गटाचा, हे भान त्यांना राहिलं नाही. आपली निष्ठा, आपले तत्त्व, आपलं राजकारण, आपण स्वतंत्र असावं हे न करता कुठं कार्यकर्ते ॲडजस्ट झाले. आणि आज
एक राजकारण म्हणजे विधानसभा म्हणजे सत्ता संपत्ती संपादित करण्याचा एक सोपा मार्ग आहे अशी एक लोकांची धारणा झालेली. नको ती लोक ज्यांना दक्षिण सोलापूरचं भौगोलिक राजकीय कुठलाही इतिहास माहीत नाही ते लोक दक्षिण मतदारसंघात येतात आणि मी या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी मिळवतो आणि लढवतो. ते कुठल्या पक्षाचे आहेत, कुठल्या पक्षात 11 रुपये जमा करून त्यांनी पक्षाचं सभासद घेतलं आहे का, भाजपा असो, काँग्रेस असो किंवा अन्य पक्ष असो. दक्षिण सोलापूर इतकं सोपं कसं काय झालं असं तुम्ही जे म्हणता, मी निवडणूक सहज सोपी वाटते त्याला, असं काही याचा निवडणूक सोपी नाही. जो माणूस ग्रामपंचायतीला किंवा कॉर्पोरेशनला निवडून यायची त्याची क्षमता नाही, परंतु तो झेप घेतोय की मला विधानसभेत निवडून यायचं किंवा उभा राहायचं आहे. मागच्या वेळेला असंच झालं. तालुक्यातला भूमिपुत्र एखादा लिंगायत किंवा धनगर द्यायचा असं आमचं ठरलं. श्री शिवशरणाणा पाटील, हरीश पाटील आणि श्रीशैल हत्तुरे या तिघांचीच उमेदवारी तालुक्यातून फक्त आम्ही निश्चित केली. काँग्रेसनं बाबा मिस्त्रीनं उमेदवारी दिली. त्यामुळं तालुक्यातला सगळा वर्ग नेत्यांचा कार्यकर्त्यांचा भाजपकडं आपोआप न गेला. भाजपवाल्यांनी बोलावलं नाही किंवा बापूंनी या म्हणून त्यांना हाक मारली नाही. परंतु नकारात्मक भावना काँग्रेसबद्दल तयार झाली. बाबा मिस्त्रींना उमेदवारी दिल्यामुळं हे सगळे लोक भाजपमध्ये गेले. त्याचा फायदा बापूंना झाला. बापू कोणाच्याही घरी गेले नव्हते किंवा विनंती केली नव्हती की तुम्ही माझ्याकडे या, माझा प्रचार करा. नाही, पण आता असं काय झालं की लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला म्हणजे महाविकास आघाडीला दक्षिणमधनं एक मताधिक्य 10-11 हजाराचं मिळालं आणि त्यामुळं मग ही सगळी महाविकास आघाडीकडची गर्दी दिसते का? काय आणि दुसरीकडे महायुतीचाही प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. दक्षिणचा विषय पाहिला तर मागच्या 5 वर्षात बापूंना जे मताधिक्य मिळालं पाहिजे होतं भाजपचे उमेदवार म्हणून त्यांना ती मिळालं नाही. बाबा मिस्त्रींना आमच्या 57 गावात जवळ 3,500 लीड मिळाला आणि टोटल 58,000 मतापर्यंत गेले हो. एक बाहेरचा उमेदवार बाबा मिस्त्री नाही, मागच्या निवडणुकीत एक समाजसेवक. म्हणजे बाबा मिस्त्रीसारख्या सामान्य समाजसेवकाला जर 58,000 मतं मिळत असतील तर मला का 50, 60, 70 मिळणार नाहीत, ही भावना ह्या लोकांच्यात जागृत झाली. आणि दक्षिणमध्ये कोण कोणाचा वाली राहिलेला नाही, कोणाचंही कोणावर नियंत्रण राहिलेलं नाही. बघायला जबाबदार कोण आहेत माता? ह्याला जबाबदार जे आमचे राजकीय नेते होते, त्यांचे वारसदार म्हणून जे राजकारणात मिरवतात. आमचे जे पूर्वाश्रमीचे राजकीय नेते होते त्यांचे राजकीय वारसदार म्हणून मिरवणारे, स्वतःचं अस्तित्व दुसऱ्यांच्या चरणी वाहून घेतलेले असे लोक आज दक्षिणची ही अवस्था व्हायला कारणीभूत आहेत. कारण स्वतःच्या क्षमतानं एखादी गोष्ट करून दाखवायची, नेतृत्व करायची, सगळ्या गोष्टी हाताळायच्या. तेच लोक जर कोणाच्या दावणीला बांधले गेले असतील तर त्यांची किंमत तिथे शून्य झालेली आहे. नाही, पण आता असं नवीन कार्यकर्त्याला वाटतं की मीच नेता आहे, मला कोणी नेता नाही, मीच नेता, मी निवडून येऊ शकतो. कुठलाही नवीन कार्यकर्ता आज काँग्रेसकडून जवळजवळ 25 लोक इच्छुक आहेत. BJPकडे त्यांना बापूंना सोडून कोणालाही उमेदवारी द्या, आम्ही लढवायला तयार आहोत. ही जी भावना लोकांच्यात का झाली? माझा नेता आहे, माझा नेता एकमुखी आहे, मला तर बाजार समिती दिलं आहे, मला जिल्हा परिषदेत संधी दिली आहे, मला कारखान्यात संधी दिली आहे, त्यामुळे त्यांना ओलांडून मी जाऊ नये, ही कार्यकर्त्यांची जी लक्ष्मण रेषा आहे ना. नाही, ही सगळी एकंदरीत आपल्याला दक्षिणमध्ये अशी गोंधळाची परिस्थिती. आता महायुती म्हणून तुम्हाला प्रश्न विचारायचा की आता बापूंच्या बाबतीत सुद्धा पाहायला गेल्यानंतर काही मंडळी एकत्र येतात, ते नकोत, बाकी कुठल्याही भूमिपुत्राला न्याय द्या, आम्ही त्यांना निवडून आणतो, इथपर्यंत ते अगदी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. हे लक्षण काय याच्यातलं? नाही सर, कसं आहे, 30 वर्षातल्या माझ्या सार्वजनिक जीवनातला एक अभ्यास किंवा एक आकलन लक्षात घेता, बापू नको कोणीही चालेल, ही काँग्रेसमध्ये पण घडत आलेली. देवगते नको कोणीही चालेल, शिवधारे नको कोणीही चालेल, ही परंपरा चालत आलेली. परंतु ही नकारात्मक भावना त्यांच्याच घरात, त्यांच्याच फळीत, त्यांच्याच पक्षात का निर्माण होते? तर त्या नेत्यांनी, त्या पक्षांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आत्ता आपण विचारलं की महायुतीमध्ये बापूंच्या विरोधात किंवा विद्यमान 10 वर्ष आमदार म्हणून असलेल्या भाजपच्या आमदाराविरोधात त्यांचेच सगळे प्रमुख कार्यकर्ते गट करून त्यांना नको आम्हाला द्या असं का म्हणतात? बापू सार्वजनिक जीवनात व्हिजनरी माणूस अजिबात नाही. तालुक्याच्या विकासाचं त्यांना काही देणं घेणं नाही. एखादा प्रकल्प मी उभा राहावा आणि त्याचा फायदा या तालुक्यातल्या सर्वांनाच झाला पाहिजे, हे त्यांना अजिबात त्याचं देणं घेणं नाही. फक्त प्रशासनाने केलेल्या कामाचं श्रेय आपण घ्यायचं, त्यातून कमिशन मारायचं आणि मी केलो हे दाखवायचं, ही वृत्ती अलीकडे त्यांची वाढलेली आहे. कोणत्याही नेत्याच्या वर्तनावर त्या पक्षाचं भवितव्य किंवा त्याची प्रतिमा अवलंबून असते. ह्या पक्षात हे चांगले नको आहेत. आज आपण भाजप म्हणल्यावर अडवाणी, वाजपेयी आणि गाडकरी का पटकन लक्षात येतात आपल्या?
एक त्यांचं वर्तन, त्या पक्षाबद्दलची त्यांची आत्मीयता, त्यांची तळमळ, फडणवीसांपर्यंत आपण एका पक्षाचा विचार केला. आता राष्ट्रवादी म्हणल्यावर पवारसाहेब अजितदादाच का म्हणतो, तसं त्या नेत्याचं वर्तन त्या पक्षासाठी, त्या भौगोलिक स्थितीसाठी, त्या मतदारसंघासाठी पोषक नसल्यामुळं नाराजीचा सूर वाढतो आणि राजकारणात अलीकडं सगळ्याच पक्षात नेत्यांची भूमिका ही धृतराष्ट्राची ठरते आहे. नाही, पण असं म्हणायचं का मग शेवटी दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या जनतेची अपेक्षा पूर्तीच झालेली नाहीये किंवा जनतेच्या ज्या काही अपेक्षा दक्षिणमधल्या होत्या ते प्रश्न पूर्णतः सुटलेले नाहीत किंवा रखडलेत, अशी काही परिस्थिती ती आहे का जी तुम्ही नाराजी म्हणून शब्द वापरताय त्याबद्दल म्हणायचं? दक्षिणमधल्या ज्या लोकांच्या अपेक्षा काय होत्या आणि दक्षिणमध्ये घडलं काय? दक्षिणमधल्या लोकांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत सर, मूलभूत सुविधा आम्हाला मिळाल्या पाहिजेत. 2 नद्या वाहतात भीमाशीना, नद्यांचं पाणी वाहून कर्नाटकात जाते, पण कॅनॉलद्वारे, कालव्याद्वारे आमच्या तालुक्यात शेवटच्या टोकापर्यंत दरगनहळ्ळी, उळे, कासेगाव, बोरामणी, होटगी, दुबदुबी, शिरवळचा तिथेपर्यंत पोहोचत नाही. उजनी सोलापूर जिल्ह्यासाठी आहे, त्यातल्या पाण्याचं आरक्षण दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट सोलापूरसाठी आरक्षण दिलेलं आहे का कोणी? मागच्या लोकप्रतिनिधींनी किंवा सध्याच्या लोकप्रतिनिधींनी आमच्या तालुक्याचा एवढा हिस्सा उजनीत आहे, तो आम्हाला शेवटच्या टोकापर्यंत मिळाला पाहिजे, यासाठी कोणी आग्रही राहिलं आहे का? पाणी असेल तरच जीवनमान सुधारण्यासाठी उपयोगाचं होणार आहे. पाणीच आमच्या हक्काचं आम्हाला मिळालं नाही तर आमचं इरिगेशन कसं वाढणार, बागायती क्षेत्र कसं वाढणार, आर्थिक सोर्स, बागायती क्षेत्र वाढलं, विविध पिकं घेतली, कार्य करण्याची क्षमता आमच्या शेतकऱ्यांमध्ये आहे भीमाशना खोऱ्यातल्या. यासाठी प्रयत्न झालेच नाहीत, कुणीही प्रयत्न करत नाही. म्हणून नॉन व्हिजनरी नेतृत्व असं मी जे मगाशी शब्द वापरलो, ह्या संबंधाचं व्हिजन किंवा दृष्टिकोन, दिशा कुणालाही नाही. स्वर्गीय देवकर साहेब पाणीदार आमदार म्हणून ओळखले जायचे, ते बिचारे त्यांच्या परीनं, त्यांच्या आकलन शक्तीप्रमाणे, त्यांच्या क्षमतेप्रमाणे ते पळत राहायचे, माझ्या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. ते उपोषणाला उजनीसमोर बसायचे, कलेक्टर ऑफिससमोर बसायचे, आमदार असून सुद्धा. शेवटी त्यांच्या प्रयत्नानं उजनीचे कॅनॉल काही ठिकाणी कॅनॉल केले, पण त्यात काय करायचं? तूप वाहू द्यायचं का, वारा वाहू द्यायचं का, गवतं वाढू द्यायची कॅनॉलमध्ये? कॅनॉल कशासाठी? पाणी येण्यासाठी. कुठून येणार पाणी? त्या पाण्याची पण बघा आपण म्हणतो किंवा 100% कामांची जी अपेक्षा असते शेवटी 100% कामं होत नाहीत, पण एकंदरीत तुमचा जो काही सूर दिसतोय काहीच कामं झाली नाही असं म्हणायचं आता मग शेवटी? एखादाही प्रकल्प आमच्या तालुक्यात, हा एक प्रकल्प ह्या 5 वर्षात झाला. आता सुशीलकुमार शिंदे साहेब असताना NTPCचा एक प्रकल्प झाला होटगीला, पॉवर ग्रीडचा एक प्रकल्प झाला चिंचोळीला. हे आपण पटकन म्हणून जातो, शिंदे साहेबांनी ह्या 2 गोष्टी केल्या दक्षिण मतदारसंघात. पण त्या दोन्ही प्रकल्पाचा फायदा आमच्या लोकांना किती झाला हो? किती सुशिक्षित बेरोजगारांना, किती प्रकल्पग्रस्तांना, किती उद्योजकांना आपल्या तालुक्यातल्या किंवा मतदारसंघातल्या त्याचा फायदा झाला? सगळी यंत्रणा बाहेरचीच आहे. ठीक आहे, 1-2 टक्के कुठंतरी काहीतरी उलाढाल वाढली असेल. तसं अलीकडच्या ह्या काळात गेल्या 10-15 वर्षात भाजप सेनेचं सरकार असताना किंवा आत्ता महायुतीचं सरकार असताना ह्या नेत्यांनी सांगावं, मी हा एखादा प्रोजेक्ट उभा केला, हे परंपरागत 50-100 वर्षे, ह्याच्यातून इतक्या लोकांना रोजगार उपलब्ध होईल आणि इतक्या लोकांना याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना नाही, धड सुशिक्षित बेकारांना नाही, धड महिलांना नाही, युवतींना नाही, कौशल्य विकासाच्या कुठल्या योजना नाहीत. उगा आपण डेली वेजेसवर काम करत राहायचं तर तरुण येतो, मोलमजुरी शेतकरी करतात. मग ही महायुतीमध्ये ही अस्वस्थता आहे का दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये? दक्षिण सोलापूर आणि खास करून तुम्ही आता हे महाविकास आघाडीतल्या तुम्ही घटक पक्षाचे पदाधिकारी आहात आणि तेही राज्य पातळीवरचे. महायुती म्हणून आज आपण पाहत असताना भाजपचे आमचे उमेदवार किंवा नेते आमदार सुभाष बापू आणि सत्ताधारी पक्षातले महायुतीचे घटक पक्ष म्हणून मी अजितदादा गटाचे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शिवसेनेचे काही कार्यकर्ते, जवळजवळ 1.5-2 वर्ष महायुती झाली. आमच्या अजितदादांनी सत्तेत सहभाग नोंदवला, ते उगाच तिकडे गेले, त्यांनी पक्षाची गद्दारी केली वगैरे काही लोक आरोप करतात. परंतु सत्ता असली की साधन उपलब्ध होतं, त्या सत्तेच्या माध्यमातून आपण कुठंतरी काहीतरी हातभार लावू शकतो म्हणून ते गेले असतील, निधी देत असतील. परंतु आमच्या मतदारसंघात BJPचा उमेदवार असल्यामुळं ते किती निधी आणले, कुठून आणले आणि कशासाठी आणलेत, हजारो कोटी रुपये त्यांनी आणले. एकच रस्ता 5 वेळा दुरुस्त केला. आज संपूर्ण तालुक्यात मी रस्ते केले, ही आरोळी ठोकत आमचे सुभाष देशमुख फिरत असतात. कुणीही बाहेरच्या लोकांनी यावं, ह्या गावापासून त्या गावाला जाईपर्यंत किती खड्डे आहेत, 4 व्हीलरवरनं फिरायला लोकांना नको वाटतंय त्या रस्त्यावरनं.
मोटरसायकलवरनं फिरतात लोक. इतके खड्डे आणि निकृष्ट दर्जाची कामं. 10 लाखाचं काम असेल तर ते प्रत्यक्षात 2.5 ते 3 लाखातच काम झालं आणि 2-4 महिन्यात त्या रस्त्याची धुळधाण उडाली. आपण काय केल्यासारखं झालं? ह्याचं मागचं गणित लोकांना कळतं, अडाणी माणूस राहिला नाही. कन्स्ट्रक्टिव्ह वर्ड किंवा एक स्थिर दळणवळणाची साधनं झाली, व्यवस्थित झालं तर सगळ्या गोष्टी समाधानकारक असतात. एकही माणूस म्हणत नाही माझ्या गावापासून त्या गावाला जाणारा रस्ता 3-4 वेळा दुरुस्त झाला, त्याच्यावर कोट्यवधी रुपये उधळले गेले, 2-3 बोर्ड लावले गेले, फलक लावले गेले. फोकस कशावरती दिला गेला मग? काही नाही, समजा आपण ही आमदारकीची टर्म अशी माझ्या म्हणायची पक्षातले 5 आणि 10 वर्ष, माझ्या महायुतीतल्या घटक पक्षाचे आमदार म्हणून आणि मी त्यांचा घटक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आणि दक्षिणचा भूमिपुत्र म्हणून माझा थेट आरोप आहे, माध्यमांसमोर सुद्धा माझा थेट आरोप आहे की केवळ कमिशन मारण्याशिवाय आमच्या आमदारांनी काहीच केलेलं नाही. अधिकाऱ्यांनी केलेले इस्टिमेट, अधिकाऱ्यांनी केलेला प्रस्ताव शेवटी मासिक मीटिंगमध्ये लक्षात येतं का हे मी केलो, बोर्ड लावलं म्हणजे झालं नाही. बोर्डामुळेच घोटाळा आमच्या तालुक्यात झाला. बोर्डामुळेच काम नसताना लागलेले बोर्ड पाहून नकारात्मक मतदान आमच्या लोकांनी केलं आणि बापूने निवडून दिलं. आता तीच परिस्थिती यावेळेला आली. हीच नाराजी आहे म्हणून इच्छुकांची गर्दी आहे का? या 100% मी आमदार होऊ शकतो, मी विकास करू शकतो. बाबा मिस्त्री सारख्या सामान्य कार्यकर्त्याला एवढी मतं मिळाली तर मला काय मिळू शकत नाहीत, ही एक भावना लोकांची झाली. म्हणूनच मी माझ्या सहित महायुतीतले कार्यकर्ते असोत किंवा महाविकास आघाडीचे असोत, बाबा तुम्ही इतकी गर्दी करताय, आज मी इच्छुक आहे, मी निवडणूक लढवतो म्हणताय, मागच्या 5 वर्षात विधानसभेच्या वेळेला कुठं झोपला होतो तुम्ही? काँग्रेसकडे 25 लोक आज इच्छुक आहेत. त्या 25 मधले 2 जर सोडले, हरीश पाटील आणि अशोक देवकते आणि जयप्रकाश पाटील. जयप्रकाश पाटील इच्छुक नाहीत, हरीश पाटील आणि अशोक देवकते इच्छुक आहेत. त्या बाबा मिस्त्रींच्या सोबत हे 2 लोक आणि आम्ही लोक राष्ट्रवादीचे. ह्याच्याशिवाय तुम्ही बाकीचे 23 लोक कुठं होते हो? काय अधिकार आहे तुमचा? आणि म्हणजे काँग्रेस पक्षात काल आलेला, 1 महिन्यापूर्वी आलेला माणूस म्हणतो की मीच उद्या दक्षिण सोलापूरचा आमदार. का म्हणून तुम्हाला लोकांनी स्वीकारावं? काय तुमचं योगदान दक्षिण सोलापूरसाठी आहे? मतदारसंघासाठी शहरी भागातल्या काय योगदान आहे? महापालिकेत कधी गेलात का? नागरी सुविधांसाठी काय प्रयत्न तुम्ही केलात? पक्षात तुमचं अस्तित्व काय आहे? हे सगळे प्रश्न मतदारांच्या मध्ये आज निर्माण झालेले आहेत. ते आता त्या मुद्द्यावरती खरं तर यायचंच आहे, पण डॉक्टर बसवराज बगले सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यांनी सुद्धा तशी आपली इच्छा पक्षासमोर प्रकट केली आहे का? मूळचा मुद्दा असा आहे सर, मी महायुतीच्या घटक पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे. आमची राष्ट्रवादी, भाजप आणि सेना. सध्याचे स्टँडिंग MLA हे भाजपचे असल्यामुळं ते सीट भाजपला सोडलं जाईल असा एक माझा राजकीय अंदाज किंवा आकलन आहे. सीट त्यांचं असताना मी उमेदवारी मागणं किंवा माझ्या पक्ष नेतृत्वानं जर ही सीट राष्ट्रवादीला सोडली दक्षिण सोलापूरचा विधानसभा, त्यासाठी दावेदारी असं झालं तर मग आम्ही मैदानात येणार आणि निवडणूक लढवणारच मी स्वतः. माझं 30 वर्षातलं हे राजकीय योगदान, सामाजिक कार्य, लोकांचा परिचय, लोकांशी अटॅचमेंट, रोज गल्लीपासून अगदी मुंबईच्या मंत्रालयापर्यंत माझं लोकांशी वागणं, ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपण तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर आपण भानगडी करून, कुणाचा विश्वासघात करून, काही लफडे करून पैसे कमवलेले नाहीत आणि पैसा लागतच नाही. बाबा मिस्त्रींना पैसा लागला का? नाही. त्यांच्या समोरचा उमेदवार 40 कोटी खर्च केला, पण तो 10-15 लाख खर्चात फक्त डिझेलमध्ये, गाडीत डिझेल घालून फिरून बाबा मिस्त्रीने 58,000 मतं मिळवली. हे कशाच होतं काय? लोकांना परिवर्तन हवं आहे. काहीतरी धडपडणारा, जमिनीवर फिरणारा कार्यकर्ता माझा आमदार झाला पाहिजे, ही अपेक्षा लोकांची आहे. दक्षिणच्या मतदारसंघातली. बघले साहेब, आता एक महत्त्वाचा मुद्दा की म्हणजे मागच्या आपल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये सिद्धेश्वरच्या चिमणीचा मुद्दा गाजला आणि त्याचं मतामध्ये रूपांतर झालं असं म्हटलं जातं. ती बाजू म्हणजे ती मतं जी महाविकास आघाडीच्या बाजूने वळली असं म्हणतात. सिद्धेश्वर हा जो चिमणीचा फॅक्टर आहे तो आपल्या विधानसभेला चालेल, कारण खास करून दक्षिण विधानसभा मतदारसंघ त्या सिद्धेश्वर कारखान्याच्या सगळ्या कार्यक्षेत्रामध्ये जास्ती असं येतो. तुम्हाला हे चित्र काय जाणवतं की हा फॅक्टर यावेळेला चालणार आहे का? सर, सिद्धेश्वर कारखान्याचे जे 25,000 सभासद आहेत त्यापैकी एक 7-8-10 हजार दक्षिणमध्ये असतील, दक्षिणच्या 92 गावात. मग ही 57ची ग्रामीण भागातली आमची गावं आहेत ना, दक्षिण सोलापूर मतदारसंघातली ग्रामीण भागातली गावं, त्याच्यात एक 7-8 हजार मतदार असतील कारखान्याचे सभासद, एका शेअर होल्डर्स. माझ्या घरात 4 शेतकरी म्हणून सहानुभूती वगैरे असेल. शेतकऱ्यां म्हणून सहानुभूती म्हणत असताना सिद्धेश्वर साखर कारखाना हे शेतकऱ्यांचं मंदिर होतं, आहे मी म्हणणार नाही. आज मंदिर होतं. स्वर्गीय
लोकनेते आप्पासाहेब काळादींनी जे संस्कार पुढच्या पिढीला किंवा शेतकऱ्यांना घालून दिले, का आदर्श त्यांच्या नजरेसमोर आपण वाटचाल घालून करत असताना ही आपली संस्था आहे आणि आपल्या लोकांची, सर्व धर्मियांची ती संस्था आहे, कुठल्या एका परिवाराची नाही, एका पक्षाची नाही. निष्पृहपणे धर्मराज काळादी साहेब निपक्षपातीपणे त्या संस्थेचा कारभार करत असताना चिमणी आपण आत्ता बोललात, चिमणी हा एकच विषय नाही. आपण चिमणी बांधत असताना साखर कारखान्याच्या मूळ जो ढाचा आहे त्यात तो नव्हता, कोजनचा तो चिमणीचा पार्ट होता. आज त्याचं उत्तर मी नंतर देईन, पण आज चिमणी पाडली गेली. का पाडली ह्या नंतर बोलू आपण. चिमणी पाडल्यानंतर आज साखर कारखाना व्यवस्थित चालला, उलटं जास्त क्रशिंग झालं. काय फरक पडला चिमणी नसल्यामुळं? ह्या चिमणी उभारताना जर सगळ्या 16-18 डिपार्टमेंटच्या परवानग्या घेऊन जर बांधल्या असत्या, पैसा आमच्या खिशातला, शेतकऱ्यांच्या सभासदांचा पैसा तो घेतला आणि काही बांधकाम केलं. आपण 1000 स्क्वेअर फूटमध्ये एका गुंठ्यामध्ये घर बांधत असताना सगळ्या प्रकारच्या NOC ना हरकत घेऊन बांधकाम परवाना घेऊन ते करतो. मग काळादी साहेबांनी ते का केलं नाही? केलं असतं तर आज चिमणी पडली असती का? जर चिमणी पडली, काय फरक पडला? कारखान्याचं नुकसान काय झालं? सभासद बांधवांचं काय नुकसान झाला? पण ही अन्यायाची भावना वगैरे कुठे शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला दिसत नाही अशा पद्धतीचे? हे लोकांना एखादा विषय घेऊन भडकवायचा आणि त्याचा राजकीय फायदा आपण उठवायचा, हा एकमेव प्रयत्न काळादी साहेब करतात, असा माझा थेट आरोप आहे. ते जातीचा विषय नाही, लिंगायतन, धनगरन, मुस्लिमन, बाकीचं ते आमच्या घरात समाजाचा विषय असेल तर तो घरात. काळादी साहेब एक चांगला कारभार करतात म्हणून आम्ही त्यांच्यावर कारखान्याची जबाबदारी सोपवली. ते चांगला करतात की वाईट करतात हे अलीकडच्या 5-6 वर्षात ते सिद्ध झालेलं आहे. त्यांनी त्या क्षेत्रात उत्तुंग भरारी मारावी. 850 कोटी नाही जे कर्ज कारखान्यावर आहे ते कर्ज एकट्या काळादींचं नाही, ते कर्ज आमच्याही डोक्यावर आहे. एका शेअर होल्डर सभासदावर 2.5-3 लाखाचं कर्ज आमच्या डोक्यावर आहे. हे कुणी करून ठेवलं? त्यांनी जर नीट कारभार केला असता, बस्तीचा बचत केली असती, वेळीच साखर विकली असती, कारखाना तोटात आला नसता. DC बँकेचं कर्ज किती आहे, अन्य संस्थांचं कर्ज किती आहे? पण आज आता महाविकास आघाडीकडनं असा एक प्रयत्न होतो की बाबा जी काही चिमणी पाडली गेली त्याच्याविषयीची सहानुभूती नक्कीच मतदारांमध्ये आहे, शेतकऱ्यांमध्ये आहे, तर त्याच्या आधारावरती आपण काळादींची उमेदवारी किंवा काळादींना राजकारणात आणण्याचे जे सगळे प्रयत्न सुरू आहेत आणि तसा दौरा देखील आपल्याला त्यांचा दिसून येतो. अगदी आता त्यांनी महाविकास आघाडीमधलाच एक घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससाठी मुलाखत सुद्धा दिली. हे जे प्रयत्न सुरू आहेत हे कसे आहे? नक्कीच धर्मराज काळादी हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. आजही आम्ही मान्य करतो. मी व्यक्तिगतरित्या व्यक्तिमत्व त्यांचा आदर्श आहे. कुणाच्या विषयात पडत नाहीत, कुठले उपद्रव करत नाहीत, कुठल्याही राजकीय पक्षात ते सामील होत नाहीत वगैरे वगैरे. परंतु आत्ता आपण विचारल्यापासून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका पक्षाचा म्हणजे काँग्रेस पक्षाचा प्रचार केला. सिद्धेश्वर पवार उघडपणे ते राजकारणात आले. आजपर्यंत कुठल्याही राजकीय स्टेजवर नव्हते. त्यावेळी ते बोलले की भाजपाचा वचपा घ्या. XYZ व्यक्तींनी किंवा एखाद दुसऱ्या लोकप्रतिनिधींनी त्यांना त्रास दिला असेल तर त्यांनी काय त्रास दिला त्याच्या पुराव्यास आहेत, त्यांची नावं घेऊन आपण बोलला असता तर ते लोकांना पटलं असतं. कोण विजयकुमार देशमुख असतील किंवा सुभाषबाबू देशमुख असतील, त्यांनी काय नुकसान केलं तुमचं आणि तुमच्या कारखान्याचं, आपल्या कारखान्याचं, हे तुम्ही कुठेही सांगायला तयार नाही. आणि आज भाजपचा वचपा घ्या म्हटल्यावर त्यात राजकारण आलं आणि तुम्ही उघडपणे काँग्रेसचा प्रचार केला. ज्या काँग्रेस नेतृत्वानी एकाही लिंगायताला मोठं केलेलं नाही. एखादं नाव सांगता येईल जिल्ह्यातलं? ह्या नेतृत्वाला काँग्रेस नेतृत्वाने मोठं केलं, सगळ्यांचा कचरा केला. सगळे आज दिशाहीन झालेले आहेत, कुठंतरी ॲडजस्ट होऊन अस्तित्वहीन झालेले आहेत. अशा वेळी तुम्ही त्या काँग्रेसमध्ये प्रवेश केलात ते केला, ठीक आहे, तो व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे, तुम्ही करा, कोणी नको म्हणणार नाही. परंतु हे करत असताना आज धर्मराज काळादी हे कशामुळं घडले तर कारखाना आणि विविध चांगल्या संस्था, मंदिर असेल, कॉलेज असेल किंवा कारखाना असेल, त्या कारखान्याचे एक हितचिंतक म्हणून लोकांनी तुम्हाला मोठं केलं. तुम्हाला राजकारण पडायचं असेल तर व्यक्ती स्वातंत्र्य आहे, पूर्णपणे त्या कारखान्यातून मंदिरातून बाहेर पडा, राजकारणात पडा. तुम्ही आणि तुमचे खानदान, तुमचे शेअर सभासदत्व राहू द्या, परंतु तुम्ही चेअरमन पदाचा, तुमचे संचालक पदांचा राजीनामा देऊन राजकारणात बाहेर पडा. ही एक मानसिकताच लोकांची सुरू झाली. गावात गेल्यानंतर एक चाचपणीसाठी ते गेले होते, तर अक्षरशः गावातल्या लोकांनी गोंधळ घालून त्यांना गावातनं बाहेर काढलं. का बरं परिस्थिती आली? त्या मंदिराचे पुजारी आहात तुम्ही, पुजाऱ्यांचा अपमान असा का होतं? आणि मला असे वाटलं माझ्यासारख्या एका 30 वर्षाच्या राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला,
आता अनेक नवखे कार्यकर्ते आलेत, मी निवडणूक लढवतो, आमदार होतो, भावी आमदार वगैरे वगैरे. पण ते काय म्हणतात, मी MIDC आणतो, मी उजनीचं पाणी आणतो, मी विकास करतो, शेतकऱ्यांना ह्या सवलती देतो, उद्योगधंद्यासाठी हे प्रोत्साहनात्मक कार्यक्रम राबवतो. हे त्यांचं व्हिजन आहे. ते करतील न करतील किंवा सगळ्या गोष्टी शक्य होतच. परंतु काढादेसे बोलताना म्हणले, त्यांनी कारखान्याची चिमणी पाडली, कारखान्याच्या माध्यमातून कारखान्याला त्रास दिला जातोय, त्यांचा वचपा घेण्यासाठी मी राजकारणात आलो. म्हणजे तुमच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी त्या कारखान्याच्या नावानं तुम्ही राजकारणात येता. लोक कसे स्वीकारतील तुम्हाला, का म्हणून स्वीकारावं? दरडोई जर 2-2.5 लाखाचा कर्ज जर प्रत्येक शेअर होल्डरवर असतील, तर इकडं तुम्ही राजकारणात पडल्यामुळं कारखान्याकडे आणखीन दुर्लक्ष झाला. कर्जाचा बोजा माझ्यावर वाढणार आहे, माझा पैसा वाया जाणार आहे. ही एक चीड लोकांच्यात आज निर्माण झालेली. असू द्या, ते माझे विरोधक नाही. पण अशाच एका पद्धतीनं तुम्ही बाजार समितीच्या कारभारावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केला, खास करून अशासकीय सदस्यांची नियुक्ती. हा जो विषय होता त्या संदर्भात सुद्धा तुम्ही आवाज उठवलेला होता. आज बाजार समितीच्या बाबतीत तरी या सगळ्या पद्धतीचंच राजकारण घडतंय का? सर, बाजार समिती ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असा एक भास आमच्या राजकीय लोकांचा झालेला आहे. का त्या उद्देशानेच पाहिलं जाते बाजार समिती? 100%. आतापर्यंत जे कारण लोक आज तिथं गेले- दक्षिणसाठी हे निगडीत आहे हा विषय, म्हणून हा उपस्थित केला आपण. नाही, मुळातच मार्केट कमिटीची स्थापना बाबा कुसूरकरांनी आदरणीय आमदार शिवदार यांना असताना त्या ठिकाणी त्यावेळेला त्या लोकांनी केली. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत, म्हणजे टोटली गावाबाहेर तो क्षेत्र होता त्यावेळेला. दक्षिण आणि उत्तर सोलापूर हे मार्केट कमिटीचे कार्यक्षेत्र आहे. त्या बाजार समिती स्थापना झाल्यानंतर सुदैवानं मराठवाडा असेल, म्हणजे महाराष्ट्रातला मराठवाड्याचा भाग असेल, आंध्र असेल, कर्नाटक असेल, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आवक होते. त्यामुळे उलाढाल वाढली आणि उत्पन्न वाढतं. वाढलेल्या उत्पन्नाचा फायदा आपण आमच्या सभासदांसाठी, आमच्या ग्रामपंचायतीसाठी, आमच्या सोसायटीसाठी, आमच्या शेतकरी मतदारांसाठी काय करतो का, हा दृष्टिकोन कोणाचाही नाही. बाबूराव अण्णा चाकोते साहेब आणि शिवदार अण्णा गेल्यानंतर ह्या बाजार समितीत अक्षरशः राजकीय बाजार मांडला गेला आहे. आता नुकत्याच झालेल्या मागच्या 5 वर्षाच्या निवडणुकीचा मी थोडक्यात आढावा घेतो. दिलीपराव मानेंनी पॅनल तयार केलं. त्यांच्यासोबत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे आले. पक्षीय राजकारण सहकारी संस्थेत नसतं. बापू, आमदार सुभाष बापू देशमुख आणि बाकीचे त्यांच्या लोकांनी ते भाजपचं एक पॅनल केलं वगैरे. दिलीपराव मानेंनी पूर्णपणे अंगावर घेऊन ही निवडणूक लढवली. वारसदारांच्या सुपुत्रांना पण त्यात त्यांनी सामावून घेतलं आणि काँग्रेसचं पॅनल आणलं. परंतु नैतिकदृष्ट्या सुरुवातीला ते चेअरमन झाल्यानंतर मी आता आमदार आहे किंवा विधानसभेच्या निवडणुका ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर दिलेल्या शब्दाला जागून त्यांनी दुसऱ्या लोकांना किंवा दुसऱ्या संचालकांना चेअरमन करावं म्हणून त्यांनी जागा रिक्त केली, राजीनामा दिला. एक ग्रुप, तो बहुमतानं निवडून आलेला जो ग्रुप होता, बाळासाहेब शेळकेंना चेअरमन करणार आहोत वगैरे असं शब्द ते दिले असतील. बंद खोलीत त्यांची काय चर्चा झाली, म्हेत्रे साहेबांनी, सिद्धाराम म्हेत्रे साहेबांनी, विजयकुमार देशमुख साहेबांनी, दिलीप माने साहेब यांनाच माहीत. परंतु त्यांना चेअरमन होऊ द्यायचं नाही शेळकेंना. ज्या स्वच्छ भावनेनं दिलीपराव मानेंनी राजीनामा दिला आणि शेळकेनं आपण सभापती करूया ही भूमिका मांडली. परंतु बाकीच्या लोकांनी त्यांना विरोध करून विजयकुमार देशमुखांच्याकडे गेले आणि विजयकुमार देशमुखांनी काही आर्थिक अमिष त्यांना दाखवून त्यांच्याकडे खेचलं आणि ते चेअरमन पदावर विराजमान झाले. तत्कालीन पालकमंत्री, शहर उत्तरमधले आमदार, एका कुंभारी सोसायटी मतदारसंघातून निवडून आलेले विजयकुमार देशमुख हे आमदार असताना, लोकप्रतिनिधी असताना त्या ठिकाणी चेअरमन म्हणून बसले. बाजार समिती ही स्थानिक प्राधिकरण आहे, जसं महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकल अथॉरिटी. तिथला चेअरमनपासून तो शिपायापर्यंतचा पदाधिकारी किंवा कर्मचारी हा लोकसेवक गणला जातो. तिथं एकाच पदावर दोघांना राहता येत नाही, तरी सुद्धा ते राहिले आणि दुसऱ्यांना, व्हाईस चेअरमनना सहीचे अधिकार देऊन पैशाची प्रचंड प्रमाणात उधळपट्टी संचालकांना विकत घेण्यापासून ते मार्केट कमिटीत विविध विकास कामांच्या नावानं पैशाची उधळपट्टी करण्यापर्यंतची त्यांची मजल गेली. आणि काही संचालकांना तरी आम्हाला समजलं की दरमहा काही ठराविक रक्कम ॲज अ पगार म्हणून देऊन त्यांना ते आपल्या बाजूने वळवून ठेवले. आज परिस्थिती अशी झाली की दक्षिणमध्ये जवळजवळ 1150 मतदार सोसायटीचे आहेत, 650 मतदार उत्तर सोलापूरचे आहेत आणि शहरातले 200. सोसायटीचे जवळजवळ 2000 मतदार आणि ग्रामपंचायतीचे 1700-1800 मतदार आणि व्यापारी असे एकूण 5500 मतदारांचा हा मतदारसंघ निवडणुकीला आल्यानंतर
2 वेळा त्यांना मुदतवाढ मिळाली, सत्तेचा सदुपयोग त्यांनी घेतला. पण इथं काय सदुपयोग त्यांनी केलेला नाही, शेतकऱ्यांचं काही भलं केलेलं नाही. मुदतवाढ 2 वेळा दिल्यानंतर त्यांना आता पुढं मुदतवाढ देता येत नाही, म्हणून प्रशासक मंडळ नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा आणि आदरणीय फडणवीस साहेबांनी घेतला. तिन्ही पक्षाचं एक सदस्य अभ्यासू घेऊन आपण प्रशासक मंडळ नेमूया आणि 5-6 महिने वर्षाची निवडणूक लागेल विधानसभा झाल्यानंतर. पण त्याला भाजपचे आमदार सुभाषबाबू देशमुख, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी खो घातला. आणि हे लोक प्रशासक मंडळावर येऊ नयेत, आमची डाळ शिजणार नाही, हे मोठं होतील, यांना अभ्यास आहे, यांना नॉलेज आहे, म्हणून ते फडणवीस साहेबांपासून अगदी प्रधानमंत्री अब्दुल सत्तारांपर्यंत खो घालून प्रशासकीय लेवलला सुद्धा राजकीय दबाव तंत्राचा अवलंब करून ते होऊ दिलं नाही. आणि शेवटी आपल्या मर्जीतला एखादा अधिकारी इथं काम करणारा असावा, थेट आपण त्याला संपर्क साधून आपली कामं करून घेऊयात, म्हणून ते मोहन निंबाळकर नावाच्या पुण्यातल्या उपसंचालकांना या ठिकाणी ते प्रशासक म्हणून आणून ठेवलेले आहेत. त्यांच्या संदर्भातल्या तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात आणि बेकायदेशीर कामं धोरणात्मक निर्णय घेण्याचा सपाटा त्यांनी लावलेला आहे. तो प्रशासकीय विषयावर त्यांच्यावर होईल कारवाई. पण एक अशासकीय सदस्यांच्या वतीत सुद्धा तुम्ही या सगळ्यावरती विषय आवाज उठवलेला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या राजकीय परिस्थितीवरती म्हणजे आत्तापर्यंत अगदी बाजार समितीपर्यंत डॉक्टर बसवराज बगले यांनी सबंध अशी भूमिका मांडली की नेमकं काय काय या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात जी इच्छुकांची भाऊगर्दी वाढते आहे त्याला कारणीभूत एकच आहे की तिथं लोकांमध्ये असलेली नाराजी आणि त्याचबरोबर जे खरे इथले पूर्वीचे नेते होते ज्यांनी दक्षिणसाठी म्हणून एक आपलं मोठं योगदान दिलं होतं, त्यांची जी पुढची पिढी होती, तर या सगळ्यांमध्ये कुठंतरी समन्वय आणि संवाद राहिलेला नाही आहे. त्यामुळे हा सगळा विस्कळीतपणा तालुक्यात आला. आणि यामुळे मूळचे तालुक्यातले नसलेले असे जे मंडळ आहेत तर अगदी त्यांची सुद्धा एक इच्छाशक्ती दक्षिणसाठी वाढलेली आहे. आणि मुळामध्ये दक्षिणच्या लोकांची एक मानसिकता अशी की आम्हाला फक्त स्थानिक सोयीसुविधा, ज्या नागरी सुविधा आपण म्हणतोय, किंवा एकंदरीत आमच्या तालुक्याचा विकास, मग तो महत्त्वाचा अगदी पाण्यापासून सगळा सुरू होतो, तर त्या बाबतीत मात्र दुर्लक्ष झालंय असं डॉक्टर बसवराज बगले यांचं म्हणणं आहे. खरं तर तालुक्यासाठी करण्याकरता बऱ्याचशा काही गोष्टी होत्या, पण लोकांची अपेक्षापूर्ती म्हणून काही झालेलं नाही आहे. आणि त्यामुळं एक प्रकारची नाराजी आहे, ती नाराजी पक्षांतर्गत दिसून येते, लोकांमध्ये दिसून येते. आणि जी इच्छुकांची भाऊगर्दी वाढली आहे तर ती सुद्धा आपल्याला बरंच काही सांगून जाते. पण हे सगळं होत असताना तालुक्याचे प्रश्न मांडणारी व्यक्ती म्हणून असं कोणी आपल्याला समोर आलेलं दिसत नाही आहे. हे सगळं दुर्दैव आहे असं डॉक्टर बसवराज बगले यांचं म्हणणं आहे. खरं तर एक पत्रकार म्हणून, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून हा सगळा सविस्तर असा संवाद होता. ते परखड आणि वास्तव बोलण्यासाठी डॉक्टर बसवराज बगले ओळखले जातात. आणि आपले जे प्रश्न होते तर त्याला त्यांनी त्यांच्या स्वभावाला साजेसं अशाच प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बगले साहेब, आपले मनपूर्वक असे धन्यवाद. आणि नक्कीच म्हणजे येत्या काळात सुद्धा अशाच विषयावरती आपल्याशी संवाद घडेल. आपण वेळ दिला चॅनलला, याबद्दल पुन्हा एकदा आभार. धन्यवाद.